केरळमधले एक गणिताचे शिक्षक रोज शाळेत पोहोच जातात. हो, आपल्या मुलांना रोज शिक्षण मिळावं आणि दूरचा रस्ता टाळून आपल्याला वेळेवर शाळेत पोहोचता यावं यासाठी केरळमधले गणिताचे शिक्षक असणारे अब्दुल मलिक गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त काळापासून रोज कडलुंडी नदी पार करतात आणि शाळेत जातात. गेल्या 20 वर्षात अब्दुल कधीही शाळेत उशिरा आलेले नाहीत. त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाहीये. एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते आपले कपडे, जेवणाचा डब्बा आणि पुस्तकं ठेवतात आणि एका रबर ट्यूबच्या मदतीनं ते नदी पार करतात. थंडी असो किंवा पाऊस असो, त्यांना कुणीही थांबू शकलेलं नाहीये. पण शाळेला जायला दुसरा रस्ता असेलच ना, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच. हो, दुसरा आणि चांगला रस्ता आहे, पण त्या रस्त्याने जायला 3 तास लागतात आणि नदीच्या रस्त्याने गेलं तर फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात. म्हणून अब्दुल सर नदी पार करणं सोयीस्कर समजतात. अब्दुल सर इतकंच काम करतात असं नाहीये, ते पर्यावरण संरक्षणाचे काम करतात. अब्दुल सर पोरांना जसे गणिताचे फॉर्म्युले शिकवतात, तसं निसर्गाचा आदर करायलाही शिकवतात. गेल्या अनेक वर्षापासून ते नदी स्वच्छता मोहिमेचं नेतृत्व करतात. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना ते कडलुंडी नदी स्वच्छ करायला लावतात. सोबतच अब्दुल सर 5वीच्या वरच्या पोरांना पोहण्याचं ट्रेनिंगही देतात, जेणेकरून त्यांची पोहण्याची भीती कमी व्हावी. त्यामुळे अब्दुल सर त्यांच्या मुलांसाठी हिरो आहेत. तर हे असे अब्दुल सर जर गावागावात असतील तर शाळेतली मुलंच काय, तर सगळा समाजच त्यांच्याकडनं नक्की प्रेरणा घेईल.